जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. गोपवाडी रास्तभाव दुकान प्रकरण 112 तक्रारदाराचे जबाब नाही घेतल्याचा आरोप. नमस्कार, जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही आपल्यासमोर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गोपवाडी येथील रास्तभाव दुकानासंदर्भातील एक महत्त्वाचे प्रकरण मांडत आहोत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तब्बल 112 लाभार्थ्यांनी सह्या व अंगठे देऊन संबंधित रास्तभाव दुकानाविरोधात तक्रार दाखल केली. उपलब्ध कागदपत्रांनुसार या तक्रारीची दखल घेत उपआयुक्त पुरवठा यांनी चौकशी करून तक्रारदारांचे म्हणणे नोंदविण्याचे निर्देश दिले होते. मात्र तक्रारदार आणि काही स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की सर्व 112 तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ काही व्यक्तींचीच विधाने नोंदविण्यात आली. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या प्रकरणात जनहक्क न्यूज नेटवर्कने संबंधित पुरवठा विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी पुसद तहसील कार्यालयात भेट दिली. मात्र संबंधित अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यानंतर दूरध्वनीद्वारे 2 वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. संबंधित विभागाचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेही आम्ही जशास तसे प्रसिद्ध करू. सध्या पुरवठा विभागाचा अंतिम चौकशी अहवाल प्रलंबित असून या प्रकरणाचे अंतिम सत्य आणि पुढील प्रशासकीय निर्णय त्या अधिकृत अहवालानंतरच स्पष्ट होतील. जनहक्क न्यूज नेटवर्क कोणालाही दोषी ठरवत नाही. हे वृत्त उपलब्ध कागदपत्रे, तक्रारदारांचे म्हणणे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे सादर करण्यात आले आहे. अशाच निर्भीड, तथ्याधारित आणि जनहिताच्या बातम्यांसाठी जनहक्क न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.